नमस्कार. आज आहे 26 जुलै 2025. तर आजपासूनचा परत एक खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर खास करून काय करू तर आपण सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडे करू. काय झालं, उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही. तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 26, 27, 28, 29 जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, चाळीसगाव तालुका, त्याच्यात रावेर, चोपडा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर येवला, नाशिक या भागामध्ये म्हणजे 26, 27, 28, 29पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, अहिल्यानगरचा काही भाग या भागामध्ये पाऊस पडले नाही. तर आज 26 तारखेला म्हणजे आज अहिल्यानगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तिकडल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याच म्हणजे दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल. रिमझिम काही ठिकाणी रिमझिम पडेल, कुठून शेताच्या बाहेर पाणी निघेल म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू. मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये म्हणजे आज 26, 27, 28पर्यंत चांगला दुपारनंतर जोरानं पाऊस येईल. सरी येत राहतील, जोरानं पाऊस येईल, पुन्हा मग कमी होईल, पुन्हा रिमझिम येईल. पण 28 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या 5-7 जिल्ह्यामध्ये पाऊस 28 तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि 29 नंतर सूर्यदर्शन होणार आहे. त्याच्यानंतर काय करू, पूर्व विदर्भाकडे. पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम, यवतमाळ या भागामध्ये 26, 27, 28, 29 तारखे 1-2 तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये ह्या भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं. विदर्भातला पाऊस जरा 1-2 तारखेपर्यंत तिकडे मुक्कामात राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो. थोडंफार काय होईल 28-29 नंतर ऊन पडेल, पण थोडा पाऊस विदर्भात ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर काय सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं आज म्हणजे असा रिमझिम पाऊस सुरू होईल. कुठं जोरात येईल, पुन्हा कमी होईल, पुन्हा जास्त होईल, पण हा पाऊस पडतच राहणार आहे. आणि कोकणातला पाऊस मात्र जोरानं पडणार आहे हे म्हणून लक्षात घ्यायचं. आणि योगायोगानं आज मी जात आहे करमाळ्याकडे जात आहे, म्हणजे झरेला जात आहे. झरेला एक प्रोग्राम आहे, त्या झरेकडे जात असते. तर त्या करमाळ्या तिकडल्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही. आज तिकडल्या भागामध्ये हे 3 दिवसामध्ये पंढरपूर तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून पंढरपूरकडल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. तसेच काय झालं, अहिल्यानगर भागातले मला शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या इकडे पाऊस नाही. तर त्यांना मी कालच काय झालं, एका म्हणजे सुरेश चव्हाण मित्र आहेत म्हणून त्यांना एका ऑडिओ रेकॉर्डमध्ये सांगितलं तुमचा श्रीरामपूर, शिर्डी, राहता, गंगापूर, वैजापूर, नेवासा, राहुरी ह्या भागामध्ये आज चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे आता सुरू झालेला असेल पण दुपारनंतर आणखी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अहिल्यानगर भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्या. काही चिंता करू नका. तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये सगळीकडं आज उद्या परवामध्ये 26, 27, 28पर्यंत चांगला पाऊस पडेल. शेताच्या पाणी बाहेर निघालं, तुमचं पीक मात्र जे सुकायले त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून ह्या अहिल्यानगरच्या खास करून शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यात 3 दिवस झालं पाऊस चालू आहे. धाराशिवला चालू आहे. म्हणजे सांगायचं झालं हा सगळीकडे पाऊस चालू आहे. फक्त पडला नव्हता फक्त अहिल्यानगर भागात आणि रावेर इकडं, चोपडा, यावल त्या भागामध्ये नव्हता, तिकडं देखील पाऊस सुरू झाला आहे म्हणून राज्यात आणखीन 28 तारखेपर्यंत आहे. त्याच्यानंतर 29 तारखेला सूर्यदर्शन होईल काही भागामध्ये. 30 तारखेला आणखीन चांगलं सूर्यदर्शन. त्याच्यानंतर 11-12 ऑगस्टपर्यंत पुन्हा हवामान कोरडं राहील. मग ते काय होईल, 10 दिवस विश्रांती जाईल. शेतकऱ्यांनी काय करायचं, ऑगस्टच्या 10पर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या. 12 ऑगस्ट म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात
परत एकदा चांगला असा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. 12 ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस येणार आहे. पण काय होणार आहे 29 तारखेपर्यंत 10-12 दिवस शेतकऱ्याला शेतीचे कामे करायला विश्रांती भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात